चांदूर रेल्वे नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी ठरला असून त्यांनी भाजपच्या उमेदवार स्वाती मेटे यांचा पराभव केला। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या स्वाती मेटे यांना 4179 मते तर वंचितच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांना 4317 मते मिळाली। त्यामुळे प्रियंका विश्वकर्मा 138 मतांच्या फरकाने विजयी ठरल्या। निकाल जाहीर होताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व समर्थकांनी एकच जल्लोष केला। तहसील कार्यालयापासून चांदूर रेल्वे शहरात भव्य विजयी रॅली काढण्यात आली। नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची खुल्या जीपमधून भव्य विजयी रॅली काढण्यात आली। रॅली दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर करण्यात आला। समर्थकांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 3 सदस्य निवडून आले आहेत। या विजयामुळे चांदूर रेल्वे नगरपंचायतीत वंचितची उपस्थिती बळकट झाली आहे। विजयी रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, संजय चोरपगार, युवा आघाडीचे अध्यक्ष अंकुश वाघपांजर, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष अजय तायडे, विनय बांबोडे, प्रशांत गजबीये, सुमेध खंडारे यांच्यासह शेकडो समर्थक सहभागी झाले होते। सर्वप्रथम जे चांदूरची जनता ज्यांना माझ्यावर इतना प्रेम केला आणि माझ्यावर इतका विश्वास दाखवला, त्यांच्या सर्वांना मी खूप आभार मानते। आणि निश्चितच त्यांच्या जे विश्वास आहे, त्यांचे जे स्वप्न आहे ती पूर्ण करण्याची माझी पूर्ण तयारी आहे। आणि जनताने आजपर्यंत जे काही पक्षांचे काम असतात ते सब पाहून बदलावाचा निर्णय घेतला आहे, तर निश्चित त्यांचा हे निर्णय त्यांच्या चांदूरसाठी भविष्यासाठी खरा ठरेल। हा माझा कोणत्या कामांना प्राधान्य राहील साधारणतः काय अजेंडा राहील आपला? निश्चितच माझे काम करणारे लोक आहे आणि निश्चितच जनतेने आमची प्रामाणिकता, सेवा आणि आमचे जे काही कार्य आहे आजपर्यंत ते पाहूनच आम्हाला मान्यता दिली आहे। तर निश्चितच त्यांच्या ते स्वप्न पूर्ण करणं आमची जबाबदारी आहे आणि हे जबाबदारी मी स्वीकार करते आणि त्यांच्यासोबत विजय आहे आणि एक नवीन पॅटर्न विदर्भात सुरू झालेला आहे। हा त्याचा विजय आहे। निश्चितच लोकांनी जो विश्वास दिला आहे त्याचा मी आभारी आहे। आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की येता काळ हा तरुण राज्यकर्त्यांसाठी फार चांगली दिशा देणार आहे।